मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पारनेर तालुक्यातील यादववाडी गावामधील शेतकरी साहेबराव नामदेव शेळके यांनी खडी क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणाला कंटाळून सोमवारी 19 जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज 24 जानेवारी रोजी देखील या उपोषणावरती कुठलाही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे हे आमरण उपोषण आजही सुरू आहे. या उपोषणामध्ये उपोषणकर्ते साहेबराव नामदेव शेळके यांची 6व्या दिवशी तब्येत खालावली आहे. प्रशासन मात्र या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत आहे असं दिसून येतं. मात्र प्रशासन या उपोषणाच्या दरम्यान फक्त तलाठी आणि सर्कल यांनाच या ठिकाणी पाठवत असून महसूल विभागाचा वरिष्ठ कुठलाही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाहीये. प्रशासनानं याबाबत कोणतीही दखल न घेतल्यानं त्यांना हे पाऊल उचलावं लागलंय असे यादववाडी गावामधील ग्रामस्थ यांचं म्हणणं आहे. यादववाडी परिसरामध्ये 3 मोठ्या खडी क्रेशर आणि खाणी कार्यरत आहेत. या खाणींमधनं निघणाऱ्या प्रचंड धुळीमुळे साहेबराव शेळके यांच्या गट क्रमांक 277 मधील राहत्या घरामध्ये आणि गट क्रमांक 304 मधील फळ पिकांवरती मोठा परिणाम झालाय. पिकं पूर्णपणे धोक्यात आली आहेत. घरामधील सदस्यांना श्वसनाचे गंभीर विकार जडले आहेत. खाणींमधील स्फोटांमुळे बोरचं पाणी बंद पडलंय. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. शेळके यांनी यापूर्वी शासन, प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी लेखी निवेदन दिलं आहे आणि पाठपुरावा देखील केलाय. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. खाण मालकांकडनं अरेरावीची भाषा वापरली जाते तर ग्रामपंचायतीकडनं देखील दुर्लक्ष केलं जातंय. या सर्व गोष्टींमुळे कंटाळून त्यांनी यादववाडी ग्रामपंचायत समोर उपोषणास सुरुवात केली आहे. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन खडी क्रेशर बंद करावेत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेळके यांच्या या आंदोलनामुळे स्थानिक परिसरात चिंता व्यक्त केली जाते. प्रशासनानं लवकरात लवकर या समस्येवरती तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मी साहेबराव नामदेव शेळके, राहणार यादववाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आज मी आमरण उपोषण साठी जी बसलो तर त्याला आज 6 दिवस झाले. माझ्याकडं कोणीही की असा सक्षम अधिकारी येऊन माझी भेट घेतलेली नाही. माझ्याकडे फक्त तलाठी, ग्रामसेवक आणि सर्कल यांनीच माझ्याकडे येऊन माझी चौकशी केली, परंतु त्यांच्याकडून माझ्या त्या समस्येचं काही निरसन झालेलं नाही. ठोस काही त्यांनी कारवाई केलेली नाही कोणी. जोपर्यंत मला ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी हे काही उपोषण सोडणार नाही, भले काही होऊ. आज माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. इथं कोणी येत नाही. मी सर्वांना, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना सर्वांना माझं निवेदन गेलेलं आहे, फार मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे. पण कोणीही माझ्याकडे हे आलेले नाहीत, माझी चौकशी केलेली नाही. यांना कोणाच्याही म्हणजे जीवनाचा किंवा काही घेणं देणे नाही आहे या लोकांना. ही लोक हे जे आहेत लोकनेते असोत, कोणी प्रशासनाचे अधिकारी असोत, शासनाचे असोत, यांना कोणालाही या माझ्या उपोषणाबद्दल काही तीळ मात्र सुद्धा स्वैरसूतक नाही आहे. याचा मला पूर्ण अंदाज आलेला आहे. तर बघू आता काय होईल ते. मी काय हे उपोषण सोडणार नाही, भले माझा जीव गेला तरी चालेल. आज पारनेर तालुक्याच्या मौजे यादववाडी या ठिकाणी असणारे स्टोन क्रेशर, खाणपट्टे यामुळं या परिसरातील अनेक शेतकरी त्रस्त आहेत का त्या पर्यावरणाची आर्थिक हानी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि संबंधित असणारे शेतकऱ्यांचे पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन आज ह्या बाबांचं वय एवढे म्हणजे वयस्कर आहेत तरीही
आज जवळजवळ 6 दिवस झाले पारनेर तहसील कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अंतर्गत असणाऱ्या या तक्रारीबाबत 6वा दिवस आहे. साहेबराव नामदेव शेळके यादववाडी हे उपोषणाला बसून आज 6वा दिवस आहे. परंतु यांच्या उपोषणाची गंभीर दखल जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीच मनावर घेतलेली नाहीये. जाणीवपूर्वक फक्त अवैधरित्या चालू असणारे स्टोन क्रेशर, खानपट्टा हे अवैधपेक्षा याच्यामध्ये ज्या असणाऱ्या त्रुटी किंवा याच्या म्हणजे पर्यावरणाची होणारी आर्थिक हानी याबाबत उपाययोजना प्रदूषण मंडळाने करायला पाहिजे. आणि महसूल विभागाच्या अंतर्गत असणारे ते गौण खनिजे वाहतूक याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित महसूल विभागाला, जरी नसेल पारनेर तहसीलला तरीही संबंधित याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय उपजिल्हाधिकारी गौण खनिज यांच्याकडे पाठवण्याचे अधिकार मात्र तहसील कार्यालय आहे. तरीही संबंधित असणारे तलाठी मंडलाधिकारी यांनी जाणीवपूर्वक फक्त उपोषणकर्त्यांना दिशाभूल करायची का बुवा आम्हाला या प्रकरणामध्ये कुठल्याही कारवाईचे अधिकार नाहीयेत. परंतु या प्रकरणाचा प्रस्ताव जे अभिलेख जे सत्य परिस्थिती याचा आढावा घेऊन संबंधित प्रस्ताव हा वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचे अधिकार मात्र संबंधित अधिकाऱ्याला आहे. परंतु जाणीवपूर्वक याकडे कुठलीही ठोस कारवाई या संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली नाही. त्यामुळं मी अरुण रोडे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाध्यक्ष या वतीने या पुढील प्रकरणामध्ये याचा पाठपुरावा थेट मंत्रालय किंवा मंत्रालयाच्या महसूल विभागाने सुद्धा याच्यावर गंभीर दखल नाही घेतली तर जे त्रस्त असणारे ग्रामस्थ यांना सोबत घेऊन राष्ट्रीय पर्यावरण विभाग पुणे या ठिकाणी संबंधित त्याची तक्रार दाखल केली जाईल. कारण आमचा न्याय जरी या प्रशासकीय अधिकाऱ्यावर विश्वास नसला तरी न्याय देवतेवर विश्वास आहे आणि संबंधित आम्ही आमच्या तक्रार निवारण करण्यासाठी राष्ट्रीय लवादामध्ये तक्रार दाखल करू. धन्यवाद. नमस्कार, मी सीमा विजय शेळके. उपोषणाला बसून शेळके बाबा गेले 6 दिवस होऊन गेलेले आहेत. कुठलीही कारवाई न झाल्याने 26 जानेवारीपर्यंत उपोषणाला बसण्याची वेळ येते. परंतु भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले, परंतु अशा निष्क्रिय प्रशासनाच्या कारभारामुळे इंग्रजांचे राज्यकारभार चांगला होता, पण अशा प्रशासनाच्या कारभारामुळे लोकशाहीची पायदळी तुडवली जाते, हे विषय बाब आहे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.